काय की भेटलो आणि निघून गेलो असं नाही, तर की जे चांगले कार्यक्रम असतील सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये जसं मी म्हणतो की लाखो रुपये जरी आपल्याजवळ असले तरी कधी कधी आपण एकटे पडतो, एकाकी पडतो आणि मग आपल्या मनाला असं वाटतं की कदाचित बाबा माझ्याजवळ माझ्या हक्काचं कोणतरी माणूस असतं, आपल्याजवळ आपले नवरे असतात, बायका असतात, पण तरीही काही क्षणाला आपल्याला एकटं वाटतं. आणि मग अशी जागा जेव्हा आपण शोधत असतो की आपण नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शोधतो किंवा बऱ्याचदा बघा की खूप खूप नर्वस झाले. आज मी 25 वर्षानंतर माझं लग्न झालेलं असेल, माझ्या पण अशा काही मैत्रिणी खूप मला एकटं वाटतं. असं नाही की मी आहे बाबा पुढं बोलते म्हणजे सगळं हसतं म्हणजे सगळंच बाबा माझं परफेक्ट असेल, पण ज्यावेळी मला खूप खूप एकटं वाटतं त्यावेळी आपल्या हृदयाजवळ जी असतात ती आठवतात किंवा मी मग त्यांना कॉल करते आणि मग मला क्षणभर बरं वाटतं की बाबा ती मला सपोर्ट करतात. हे असं नाही असं जगायला पाहिजे ते एकटीनेच. हे शब्द सुद्धा आपल्यासाठी अनमोल आहेत. हे आपण एकमेकांच्या देवाणघेवाण केली तर नक्कीच काय आहे की लाईफ जी आहे फक्त जगायचं कसं हसत हसत की रडत रडत हे आपल्या हातामध्ये चॉईस आहे. आणि हसत जगायचं असेल दुःख तर सर्वांनाच आहे, पण आपण एकमेकांना शेअर केलं. समजा एखादा आपल्यापैकी कोणतरी प्रॉब्लेममध्ये आहे त्याला मदतीचा हात आपण दिला तर नक्कीच काय की आपण ऋणानुबंध हा शब्द आहे, शब्द तसा खूप मोठा आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा तितका मोठा आहे. एका ऋणानुबंधामध्ये आपण जर बांधू गेलं तर नक्कीच एकमेकांना मदत करू किंवा एकमेकाच्या सेवेसाठी किंवा गरजेसाठी आपण नक्कीच तिथे उभे राहू. आपण सुद्धा एकमेकांना काय की हक्कानं बाबा एखादी गरज काय वाटली किंवा मदत वाटली एखाद्या चांगल्या प्रसंगात सुद्धा आपण काय करू एकमेकांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. मी मराठी शाळेवरती एक कविता केली होती, ती मासिकामध्ये परवा मराठी शाळेचा जो कार्यक्रम झाला त्याच्यात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये एक कडवा आहे की मी स्टार्टिंगलाच त्यामध्ये लिहिलेला आहे, आठवणीच्या कप्प्यामध्ये
असा एक गाव असावा, झालोच कधी उदास तर घ्यावा तिथे विसावा. आपल्याला ज्यावेळी एकटं वाटतं तर त्यावेळी काय वाटतं, कुठेतरी बाबा विसावा घ्यावा, त्या क्षणांमध्ये गुंतून जावं आणि मग डोकं शांत ठेवावं, बरं वाटतं. आणि मग असे जे मित्रमैत्रिणी आहेत जी आपल्या प्रत्येक नात्यापेक्षा आपल्याला प्रत्येक ह्याच्यात मदत करणारे असतात, त्यांना सदैव आपण जवळ ठेवलं पाहिजे किंवा त्यांच्या मदतीने आपण काय केली पाहिजे, आपली जी लाईफ आहे ती हसत हसत जगायला शिकलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं की मैत्री जीवन फुलवते, मैत्री हारणाऱ्या मनाला उभारी देते, मैत्री सुखदुःखात साथ देते, मैत्री जीवनात रंग भरते. आणि म्हणूनच आता जे एक फेमस गाणं आहे एका कवीचं, कोणतं गाणं आहे तर ते, दुःख हरवायला उंबऱ्यासारखा मित्र असावा गारव्यासारखा. म्हणजे एक वनव्यामध्ये जसं काय की गाणंच आहे ते फेमस झालेलं आहे, मी फक्त ते चालीत म्हटलेलं नाही, तुम्ही ते समजून घ्या. आणि अशा पद्धतीनं आजचा क्षण किंवा आजचा दिवस भलेही छोटा आहे, आपल्या लाईफच्या दृष्टीनं 24 तास किंवा हे आपण 7-8 तास एकत्र येतो म्हणजे नथिंग आहे, काहीच नाही. पण जरी वेळेच्या दृष्टीनं तो छोटा असेल तरी लाईफच्या दृष्टीनं खूप मोठा आहे, खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि हा जो आनंददायी प्रसंग आहे, जसं आपण आपली एखादी आवडती गोष्ट अगदी कप्प्यामध्ये जपून सुरक्षित ठेवतो, तसा तो आपल्या आठवणींच्या कप्प्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यासारखा आहे. मी सर्व मुलांचं या ठिकाणी स्वागतही करते आणि सर्वांचं विशेषतः मुलांचा आभार मानते, कारण की हा कार्यक्रम पूर्णपणे मुलींनी सहकार्य केला असेल. कारण मी कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, कुणी किती केलं हे मला माहीत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही काय केलेलं आहे. सर्व घरी एखादा पाहुणा आला तर ते नियोजन करायला किती काय काय करावं लागतं हे आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे इथं 70-80 मुलं जमा करणं आणि पूर्ण त्यांचं नियोजन करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. पण तुम्ही त्याच्यासाठी महिनाभर खूप धडपडलेला आहात, ते कौतुकास्पद आहेच आणि आभारास्पद सुद्धा आहे. सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानते. दुसरं म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनामधून एक दिवस बाहेर जाणं म्हणजे ते सुद्धा आपल्याला वाटतं तितकं, पण बऱ्याच सगळ्यांचे मिस्टर काय एवढे पण हे नाही की एन्जॉय आणि लवकर पडदिशी घरी ये म्हणते, खरं एन्जॉय करून असे म्हणणारे क्वचितच असतील. पण तरी सुद्धा आपण सगळ्याजण एकत्र आलो हे खूपच छान आहे. मी मगाशी आल्यानंतर मैत्रिणींना म्हटलं की मी 2 वर्षापासून म्हणते की प्रत्येक बॅचचे गेट टुगेदरचा हा कार्यक्रम होतोय, आमच्या वर्गातल्या मुलांना का करताय. तर हा प्रसंग आला आणि इतकं छान वाटलं ज्यावेळी हा पहिला मेसेज आला की आपण गेट टुगेदर करतो आहोत. तर तो आनंदाचा क्षण न सांगण्यासारखा होता आणि मी इतकी आनंदित होते की आजचा दिवस कधी उगवेल आणि कधी मी इथं जाईल, सगळ्यांना कधी भेटेल. आणि हा माझा आनंद नॅचरली आहे की फक्त हसायचं म्हणून हसत नाहीये. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आठवणीच्या कप्प्यामध्ये हा माझा दिवस नक्कीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील. आणि जाता जाता मी तुम्हा सर्वांसाठी 1-2 ओळी लिहिल्या आहेत, त्या म्हणून दाखवते आणि माझे 2 शब्द संपवते. पुन्हा भेटीगाठी होतील नाही होतील हे माहीत नाही, पण म्हणावंसं वाटतं आठवणीचा झरा नेहमी वाहतच राहील, ओलावा त्या स्नेहाचा निरंतर हृदयात राहील. जाल जिथे जिथे सतीश आमच्या तुमच्यासाठी राहतील, यशस्वी व्हा तुम्ही हेच मागणे मागतील. कारण आयुष्यात फक्त पैसा किंवा प्रयत्न सुद्धा उपयोगी नाहीत. कधी कधी आपल्याला आशीर्वादाचे हात किंवा सोबतीची साथ असेल तर आपण यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. म्हणून माझ्या वैयक्तिक सगळ्यांच्यासाठी शुभेच्छा आहेत की सगळ्यांची लाईफ ही काय हो, सुखमय हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी माझी ओळख करून द्यायची राहिली, 2 मिनिटांमध्ये देते. माझं नाव रुपाली एकनाथ पाटील, इकडं आमशीचं. आता माझं लग्न होऊन 18 वर्ष, आता 18 वर्ष चालू आहे. सो रुपाली कुंडलिक बेडकर, मुक्काम पोस्ट धामोड गावामध्ये ज्युनियर ते 10वी पर्यंत माझी सेमी शाळा आहे. माझं जे आहे एकत्र कुटुंब फॅमिली आहे, 9 मेंबर.